स्क्रीन प्रेझेंट करतो. वेट. येस सर. माझी स्क्रीन दिसते का सर्वांना? नो सर. नो एक मिनिट. नो सर. नो सर. वेट हा, मी पुन्हा स्टॉप करून पुन्हा रिशेअर करतो. दिसते आता स्क्रीन? नो सर. नो. नो सर. वेट. नो सर. नो 2 मिनिटं. येस सर. माझ्याकडून अपलोड होते. 2 मिनिटं शेअर होते. येस सर. नो सर. वेट. काही वेळ 2-3 सेकंड थांबा जरा. स्क्रीन प्रेझेंट होईल. माझ्याकडून तर अपलोड होते. काही वेळ लागेल. हा प्रतीक्षा, काय तुला नो डाऊट आहे सर, का? चुकून झालं होतं. अच्छा. बरं, तुम्हाला स्टॅटिस्टिक्स समजलं का? कोण मला सांगेल की स्टॅटिस्टिक्स मध्ये आपण काय शिकलो होतो? कोणाला मीन सांगता येईल का काढायचं. लेसन मध्ये आपण काय शिकलो होतो? मीन काढणे. हा, सांग बेटा. चालेल. मीन काढणे. ओके, मीन काढ. मीन काढणे. एकाने सांगायचं. आता मीन कोणीतरी कसं विचारलं मला काढायचं? की सर मी सांगू का? हा, ठीक आहे. प्रीती, तू सांग. बाकी सगळेजण म्यूट वर राहतील. प्रीती, माझा आवाज येतोय? येस सर. मला तुझा आवाज येत नाहीये. हा, स्टॅटिस्टिक्स मध्ये आपण The काय काय शिकलो होतो? स्टॅटिस्टिक्स मध्ये आपण मीन काढायचं शिकलो होतो. बरं, फक्त मीनच शिकलो होतो का? सर, डिवायडेड बार ग्राफ पण काढायचं शिकलो होतो. सर, पर्सेंटेज बार ग्राफ ठीक आहे, काढायचं आपण शिकलो. 3 गोष्टी शिकलो होतो. ओके. आणि आता बऱ्याचदा आपण कन्फ्युज. ओके ओके, ठीक आहे. आता मी सगळ्यांना सांगतो, जरा म्यूट कराल सगळेजण आणि हँड्स डाऊन कराल सगळेजण. ठीक आहे.
तर माझं म्हणणं ऐकून घ्या पहिलं, की आपण स्टॅटिस्टिक्स लेसन ज्यावेळेस शिकलो तर स्टॅटिस्टिक्सचा यूज आपण ग्राफ काढण्यासाठी सुद्धा केला. बेसिक आपण मीन काढायला शिकलो आणि त्याच्या अगोदर म्हणजे प्रिव्हियस इयर मध्ये म्हणजे ज्या 7th स्टँडर्ड मध्ये ज्यावेळेस आपण मॅथ शिकत होतो त्यावेळेस पण आपण स्टॅटिस्टिक्स हा लेसन शिकला होता. पण त्याच्यामध्ये ऍव्हरेज म्हणजेच मीन असतं ते ऍव्हरेज काढायला शिकलो होतो 7th स्टँडर्ड मध्ये. 8th स्टँडर्ड मध्ये त्या ऍव्हरेजचं मिनिंग आपण काय म्हणून घेतलंय, मीन म्हणून घेतलेलं आहे. ठीक आहे. सो मीन म्हणजे जेवढे काही ऑब्झर्वेशन असतील तेवढ्या सगळ्यांची ऍडिशन आणि किती ऑब्झर्वेशन होते त्यांचा तो नंबर डिवाइड करतो. हे बेसिक आपण शिकलो. नंतर टेबल फॉर्मॅट मध्ये म्हणजे दिलेली जी इन्फॉर्मेशन आहे, दिलेला जो गिवन डेटा आहे तो आपण सुरुवातीला कशामध्ये कन्वर्ट केला, टेबलच्या फॉर्मॅटमध्ये लिहिला आणि त्याच्यानंतर आपण मीन काढायचा फॉर्म्युला शिकलो. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक जो शिकलो तो ग्राफ काढण्यासाठी, तर 2 पॉइंट शिकलो ग्राफमध्ये, पर्सेंटेज बार ग्राफ आणि सब डिव्हिजन ग्राफ बार ग्राफ. म्हणजे विभाजित स्तंभालेख आणि शतमान स्तंभालेख असे 2 प्रकार आपण शिकलो. आणि आपला पर्सेंटेज पॅराग्राफचा लास्ट सेशन झाला आणि पूर्ण रिव्हिजन पण आपण कंप्लीट केली होती. आज आपण नेक्स्ट लेसन शिकतोय त्याचं नाव आहे इक्वेशन इन वन व्हेरिएबल. तर मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे, ज्याला कोणाला उत्तर माहिती असेल तर त्याने मला हँड रेस करून उत्तर द्यायचं आहे. सो मी क्वेश्चन विचारतोय, इक्वेशन मीन्स व्हॉट? की तुम्हाला इक्वेशन या शब्दाचा अर्थ माहिती आहे का आणि ते कसं असतं इक्वेशन? समीकरण. हा, हे मराठीत अर्थ झाला. तर एखाद्याला सांगायचं की इक्वेशन आपल्याला लिहायचंय तर कसं लिहिलं पाहिजे? कोण सांगेल? इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल याचा अर्थ पहिला आपण जाणून घेऊया. इक्वेशन या शब्दाचा अर्थ होतो समीकरण. वन म्हणजे एक आणि व्हेरिएबल म्हणजे या शब्दाचा अर्थ होतो चल. असं समीकरण ज्याच्यामध्ये फक्त एकच चल असलं पाहिजे. या इक्वेशन्सचा आज आपण स्टडी करणार आहोत. मग इक्वेशन लिहिण्याची पद्धत काय? तर आपण पहिला लेसन शिकलो होतो, आठवते सुरुवातीला, डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स. आठवतंय का? डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल का आपण असंच लिहिलं होतं ना? मी तुमच्या यस सर. हो, ठीक आहे. सो डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स मध्ये फक्त आपण पॉलिनॉमियल्स काय असतात ते पहिलं शिकलो. मीन्स जर मी आता एक पॉलिनॉमियल लिहिला 4x प्लस, एक मिनिट, बघा मी घेतला 4x प्लस 7 असा मी पॉलिनॉमियल घेतलाय. 2 टर्म्सचा मी एक पॉलिनॉमियल घेतोय. ह्यात किती नॉमियल्स आहेत? तर बाबा बायनॉमियल्स आहे. बायनॉमियल्स म्हणजे 2 पेक्षा जास्त असलेले टर्म, त्याला आपण बायनॉमियल बोलतो. मग याच्यामध्ये जर आपल्याला इक्वेशन मेन्शन करायचं असेल तर इक्वेशन लिहिण्यासाठी आपल्याला इज इक्वल टू, बघा ह्या चिन्हाला आपण काय बोलतो, इज इक्वल टू, हे लिहिणं गरजेचं आहे. जर एखादं समीकरण म्हणजे इक्वेशन आपण लिहित असेल आणि त्याच्यामध्ये जर इज इक्वल टू नसेल, बघा हे चिन्ह मी दिलेलं ना समोर 2 रेषा, हे जर चिन्ह नसेल तर ते इक्वेशनच बनत नाही. तर ते काय असतो, पॉलिनॉमियल असतो. जर कोणी तुम्हाला सांगितलं की बाबा इक्वेशन लिहा आणि चुकून कोणी असं उत्तर इक्वेशन लिहिताना असं लिहिलं 3a प्लस 8 असं लिहिलं, तर हे इक्वेशन नाहीये. हे काय, पॉलिनॉमियल किंवा बायनॉमियल्स आहे. इक्वेशन लिहिण्यासाठी त्याच्यामध्ये इज इक्वल टू चा
पार्ट असला पाहिजेत आणि त्याच्या पुढे 0 असू देत किंवा दुसरं कोणतंही अक्षर असलं किंवा नंबर असला तरी सुद्धा चालेल. तर हे झालं इक्वेशन. तर पहिली गोष्ट, इक्वेशन ओळखायचं असेल तर त्याच्यामध्ये काय असणं गरजेचं आहे सुरुवातीला? बघा मी गोल केलंय त्याला, इज इक्वल टू असणं गरजेचं आहे. इज इक्वल टू असेल तरच आपण लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड आयडेंटिफाय करू शकतो, ओळखू शकतो. लेफ्ट हँड साइडला किती पद आहेत, राईट हँड साइडला किती पदे आहेत. तर त्याला आपण LHS असं लिहितो, म्हणजे लेफ्ट हँड साइड. आणि इज इक्वल टूच्या राईट साइडला जी टर्म्स असतील त्याला RHS बोलतो, राईट हँड साइड्स टर्म. इथपर्यंत समजलंय का सर्वांना की इक्वेशनची पहिली मी ओळख करून देतोय की इक्वेशन म्हणजे नक्की काय. तर ते इक्वेशन मध्ये बरोबरचं चिन्ह असेल आणि तर मग आपल्याला डावीकडे काय अंक आहेत, काही अक्षर आहेत, त्यांचा अंदाज घेऊन, अल्फाबेट्स घेऊन ते इक्वेशन 1 व्हेरिएबलचं आहे, 2 व्हेरिएबलचं आहे, ट्राय व्हेरिएबलचं आहे, ते आपण सांगू शकतो. इथपर्यंत समजलंय का सर्वांना? समजलं असेल तर फक्त येस सर. येस सर. समजलं असेल तर ओके Yes, ओके sir. सांगायचं, नाही हो नाही सांगायचं, फक्त थम्सअप करायचंय. ठीक आहे. तो आज आपण जो लेसन शिकणार आहे त्या टॉपिकचं नाव आहे इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. 1 म्हणजे एक, व्हेरिएबल या शब्दाचा अर्थ होतो चल. आपल्याला इंग्लिश शब्द माहिती असले पाहिजेत. व्हेरिएबलचा अर्थ होतो चल. मी तुम्हाला कॉन्सेप्ट समजावा म्हणून हा पार्ट सांगत आहे. व्हेरिएबलचा अर्थ होतो चल. ठीक आहे. मग इक्वेशन या शब्दाचा अर्थ होतो समीकरण. मग समीकरण आहे की नाही, जर कोणी तुम्हाला अंक वगैरे लिहून दिले आणि त्या समीकरणामध्ये बरोबरचं चिन्ह नसेल, म्हणजे जे काही अंक पद लिहिलेले आहेत, काय टर्म्स लिहिलेले आहेत, नॉमिनल्स पद लिहिलेली आहेत, त्याच्यामध्ये बरोबरचं साईन नसेल, म्हणजे इज इक्वल टू जर साईन नसेल तर ते इक्वेशन होत नाही. आणि 1 व्हेरिएबल म्हणजे काय की त्या समीकरणामध्ये फक्त एकच अक्षरी भाग असला पाहिजे. उदाहरणार्थ जर समजा मला कोणी एक्झाम्पल म्हणून एक उत्तर दिलं 4x प्लस 9y प्लस 8m आणि इज इक्वल टू 0 लिहिलं असेल. इज इक्वल टू या साईडला, लेफ्ट साईडला पण लिहिलं जातं किंवा राईट साईडला पण लिहिलं जातं, डिपेंड्स. तर मग जर कोणी मला असं इक्वेशन दिलं आणि बोललं की हे इक्वेशन 1 व्हेरिएबलचं आहे का, तर उत्तर काय बाबा नाही. का नाहीये? कारण की इथे जे अक्षर आहेत, इथे जे अक्षर आहेत म्हणजे अल्फाबेट्स जे आहेत ते वेगवेगळे आहेत ना. पहिलं अक्षर आहे एक्स आणि त्याच्याबरोबर एक नंबर मल्टिप्लाय आहे, त्याला बोलतो आपण कोइफिशियंट, मराठीमध्ये बोलतो सहगुणक. म्हणजे जेव्हा 4 आणि एक्स एकमेकांसोबत जोडलेले असतात तर त्यांच्यामध्ये कोणता संबंध असतो? मल्टिप्लिकेशनचा संबंध असतो. 9 आणि वाय एकमेकांसोबत जोडलेले आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे. 8 आणि एम एकत्र जोडलेले आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये कोणता संबंध आहे? मल्टिप्लिकेशनचा. आणि हा सो तुझा माईक ऑन आहे श्रुती, माईक ऑन आहे तुझा. ठीक आहे. तर हे जे हा जो मी तुमच्या समोर मांडलेला जो क्वेश्चन आहे हा 1 व्हेरिएबलचा नाहीये. इथे का 1 व्हेरिएबल नाहीये? कारण की इथं एकापेक्षा जास्त अक्षर आलेली आहेत. एक्स पण आलेला आहे, वाय पण आलेला आहे, 8 पण आलेला आहे. नेक्स्ट इयर आपण पुन्हा इक्वेशन हाच टॉपिक शिकणार आहोत, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. 9th स्टँडर्डला पण शिकणार आहोत आणि 10th स्टँडर्डला पण शिकणार आहोत. पण 8th स्टँडर्डला पहिलं सोपं. जर तुम्हाला हे सोपं जमलं तरच तुम्ही 9th स्टँडर्ड आणि 10th स्टँडर्डचे सम सोडवू शकता. त्यामुळं 8th स्टँडर्ड तुमचा पाया म्हणजे जे बेसिक्स जे आहेत त्या सगळ्या गोष्टी कम्प्लीट होणं गरजेचं आहे. मग बरेच जण मॅथ्स अवघड जातं म्हणून दुर्लक्ष करतात आणि सुरुवातीचं बेसिक्स जे आहे ते कच्चं राहतं त्यांचं. मग तो जो बेस आहे तो जर वीक राहिला तर तुम्हाला 9th आणि 10thला मॅथ्स खूप अवघड वाटू लागतं. गुणाकार, भागाकार, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हे जमत नाही. सो इक्वेशन इन 1 व्हेरिएबल म्हणजे काय की असं इक्वेशन त्याच्यामध्ये एकच अक्षर असलं पाहिजे
अंक कितीही असू देत, पण अक्षरांची संख्या काय असली पाहिजे, एकच असली पाहिजे आणि एकाच प्रकारचं अक्षर असलं पाहिजे. म्हणजे 4x आणि 8x असेल तर चालेल, अक्षर एकच आहे, अंक वेगवेगळे आलेत आणि त्याच्यासोबत एक्स जोडलेला आहे, एकच अक्षर असलं पाहिजे, एक पेक्षा जास्त अक्षर नकोय. त्याला बोलतो आपण इक्वेशन इन वन व्हेरिएबल. जर समजलं असेल तर थम्सअप करा, नसेल समजलं तर माईक अनम्यूट करून माझ्याशी संवाद साधू शकता, तुम्ही कम्युनिकेशन करू शकता. सर तुमचा आवाज ब्रेक झाला त्याच्यामुळे मला समजलं नाही. कुठून नाही समजलं तुला? कुठून नाही समजलं प्रीती? सर रिपीट करा प्लीज. इक्वेशन इन वन व्हेरिएबल म्हणजे काय की असं समीकरण त्याच्यामध्ये इज इक्वल टू चं साइन असलं पाहिजे आणि फक्त एकच अक्षर असलं पाहिजे, त्याला बोलतो इक्वेशन इन वन व्हेरिएबल. मग मी हेच सांगितलं होतं. ठीक आहे, मग आता हे इक्वेशन इन वन व्हेरिएबल आहे का? हे इक्वेशन आहे, पण हे वन व्हेरिएबल नाहीये का? कारण की इथे बघा, मी एक्स अक्षर दाखवलंय, वाय अक्षर दाखवलंय आणि एम अक्षर दाखवलंय, म्हणजे इथं एकापेक्षा जास्त अक्षर आलेत. म्हणजे व्हेरिएबल्स मीन्स अल्फाबेट आणि कोइफिशियंट मीन्स सहगुणक. मी दाखवतो तुम्हाला पुढचं एक नोटेशन, की जर समजा तुम्हाला असं इक्वेशन लिहिलं असेल 4y इज इक्वल टू 8. सो हे इक्वेशन इन वन व्हेरिएबल आहे. का वन व्हेरिएबल आहे? कारण की इथं अक्षरी भाग किती आहे? फक्त एकच आहे, 4y इज इक्वल टू 1. अजून एक सांगतो, -3x -1 इज इक्वल टू 2. तर हे इक्वेशन इन वन व्हेरिएबल आहे. का आहे? कारण की इथे एकच अक्षर वापरलं गेलेलं आहे. ठीक आहे, आणि इक्वेशन कसं आहे ते ओळखलं कसं मी? कारण की त्याच्यामध्ये काय होता, इज इक्वल टू लिहिलेला होता. जर इज इक्वल टू नसेल तर ते इक्वेशनच बनणार नाही. आपल्याला लेफ्ट हँड साइड कोणती, राईट हँड साइड कोणती ते कळणारच नाही. सगळ्यांनी तराजू पाहिलेला आहे का? तर तराजूला कशा दोन बाजू असतात, एका साईडला वजन ठेवला जातो आणि म्हणजे वजनाची मापं ठेवली जातात, 1 किलोग्राम 2 किलोग्राम, आणि दुसऱ्या तराजूच्या पात्रामध्ये आपल्याला जी गोष्ट मोजायची आहे ती ठेवली जाते. मग 1 किलोला समान होतोपर्यंत, फॉर एक्झाम्पल जर मी तुम्हाला साखर सांगितली, 1 किलो आपल्याला साखर मोजायची आहे, तर आपण तराजूचे 2 पात्र ठेवले, तर एका पात्रामध्ये आपण 1 किलोचं वजन ठेवतो आणि दुसऱ्या पात्रामध्ये साखर भरत राहतो, जोपर्यंत दोघांची लेवल सेम येत नाही. मग ते समान दाखवण्यासाठी इथे गणितामध्ये इज इक्वल टू चं साइन वापरतात. कशाचं साइन वापरतात? इज इक्वल टू चं. मराठीमध्ये त्याला बरोबरचं चिन्ह बोलतो. म्हणजे तराजू आपल्याला समान दाखवतो, वजनाचं लेवल एकत्र आली तर. तसं गणितामध्ये इज इक्वल टू हा जो चिन्ह आहे तो डावी बाजू आणि उजवी बाजू याच्यातला समानता दाखवतो. समानता दर्शवण्यासाठी आपल्याला इज इक्वल टू हा सिम्बॉल वापरावा लागतो. इथपर्यंत समजलं असेल, मी पुढे चाललोय. येस सर. सो आज आपण पाहणार आहोत, तर आज आपण पाहणार आहोत ना तो असा पार्ट की इक्वेशन मध्ये आपण इक्वेशन इन वन व्हेरिएबल तर शिकतोय, तर रिकॉल म्हणजे आपली उजळणी काय होती, म्हणजे 7वीला आपण काय शिकलो होतो, आणि इक्वेशन आपण 6वी पासून शिकतोय. 6th स्टँडर्डला पण आपल्याला लेसन होता इक्वेशन म्हणून, आणि 7thला पण होता, आणि आता 8thला पुन्हा आलाय. सो फर्स्ट आपण जाणून घेणार आहोत मागच्या इयत्तेतील उजळणी. दुसरा पॉइंट आपण पाहणार आहोत की इक्वेशन सोडवतात कसे, वन व्हेरिएबल असलेल्या इक्वेशनची किंमत कशी शोधली जाते. आणि तिसरा जो की अवघड आहे, पण असा दिसायला अवघड असेल, पण जर तुम्हाला क्वेश्चन जर समजला तर वर्ड प्रॉब्लेम म्हणून हा जो कॉन्सेप्ट आहे तो समजणं थोडासा अवघड होतो. पण जर तुम्हाला सोल्युशन ऑफ इक्वेशन सोडवता येत असेल तर वर्ड प्रॉब्लेम्स पण सोपं आहे. सो फर्स्ट, सॉल्विंग इक्वेशन्स. जेव्हा आपण इक्वेशन सोडवत असतो ना, तर ह्या 4 गोष्टी लक्षात ठेवतो. ऍडिशन,
दुसरं सबट्रॅक्शन, आणि तिसरं आणि चौथं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. ठीक आहे. सो ऍडिशन साठी बघा, पहिली एक इमेज आहे तुमच्याकडे, सॉल्विंग इक्वेशन, आणि बघा मी तराजूचा वापर केलाय आणि इक्वल्सचं साईन आहे ना इथं सेंटरला आहे, दिसतंय का तुम्हाला स्क्रीनवर? इथे बघा, येस सर. येस सर. बरोबर ना? तर इथे बघा एक्स मध्ये किती मिळवलेत? 5 मिळवलेत. एक्स अधिक 5 इज इक्वल टू 7. मग मला एक्सची किंमत किती ठेवली पाहिजे? तर उत्तर काय येईल? 7. मग मला लेफ्ट हँड साइड मधनं आणि राईट हँड साइड मध्ये बघा ही किंमत जर शोधायची असेल तर सेमच संख्या काय करावी लागते? वजा करावी लागते, तर आपल्याला हे उत्तर मिळेल. मला एक्स इज इक्वल टू 2 जर ठेवला, म्हणजे एक्सच्या ठिकाणी जर मी 2 हे उत्तर जर ठेवलं तर तराजू काय होईल? बॅलेन्स होईल. ठीक आहे. नेक्स्ट, दुसरं सबट्रॅक्शनचं एक एक्झाम्पल दिलंय की एक बिस्किटे ठेवलेली आहेत, त्या बिस्किटांमध्ये आपल्याला काही संख्या एक्सच्या प्रमाणात लिहिलेली आहेत. जर उत्तर आपल्याला बॅलन्स करायचं असेल तर आपल्याला दोन्ही साईडला काय काय करावं लागेल? ऍड करावं लागेल. 7 ऍड करावं लागेल किंवा सबट्रॅक्ट करावं लागेल. ह्या गोष्टींच्या रिलेव्हंट हे मी शॉर्टकट उदाहरण तुम्हाला आयडिया दिले की 6वी 7वी मध्ये तुम्ही शिकलेला आहात, स्प्रिंग बॅलन्स किंवा तराजूचा वापर करून इक्वेशन सोडवायला. पण इथे आपण जर तुम्ही 7वीत आणि 6वी मध्ये शिकलेला असाल तर त्याची उजळणी म्हणून मी काही प्रश्न पाहतोय की, पण त्याच्या अगोदर प्रश्न देतोय तुम्हाला, पण त्याच्या अगोदर आपण एक गोष्ट पाहूया की इक्वेशन बाबा कशाला बोलायचं, म्हणजे नक्की काय असतं इक्वेशन. जर आपल्याला कोणी उत्तरं विचारली तर आपल्याला हे उत्तर सांगता आलं पाहिजेत. तर मी तुमच्या स्क्रीनवर पहिला प्रश्न दाखवतोय. व्हॉट इज द सोल्युशन ऑफ एन इक्वेशन? इक्वेशन काय ते तुम्हाला समजलेलं आहे, पण त्या इक्वेशनचं सोल्युशन काढताना काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, जे की तुम्ही 6वी मध्ये पण शिकला होता, 7वी मध्ये पण शिकला होता. तर व्हॉट इज द सोल्युशन ऑफ एन इक्वेशन, म्हणजे जेव्हा कधी आपण एखाद्या इक्वेशनचं सोल्युशनला मराठीमध्ये बोललं जातं उकल. त्यांना माहित नाहीये सोल्युशनला काय बोललं जातं, तर त्यांनी लिहून घ्या, उकल हा शब्द आहे त्याचा अर्थ. व्हॉट म्हणजे काय, म्हणजे एखाद्या इक्वेशनचं म्हणजे समीकरणाचं उकल शोधणं म्हणजे काय असतं? तर बाबा पहिलं असतं द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल, म्हणजे त्या इक्वेशन मध्ये असलेला अक्षरी भाग, म्हणजे एक्स असेल, वाय असेल, एम असेल किंवा एन असेल, कोणताही अल्फाबेट अक्षरी भाग, त्याची किंमत शोधणं, त्याला बोलतो आपण सोल्युशन ऑफ इक्वेशन. बघा खूप सोपं आहे की जेव्हा कधी तुम्हाला समीकरण म्हणजेच इक्वेशन दिलेलं असेल तर त्या इक्वेशन मध्ये जो अक्षरी भाग आहे त्याची किंमत जेव्हा तुम्ही शोधता त्याला बोलतो आपण सोल्युशन ऑफ द इक्वेशन. मग इथं लिहिलंय आपण इंग्लिशमध्ये द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल. व्हेरिएबल म्हणजे अक्षरी भाग, चल, विच सॅटिस्फाय द गिवन इक्वेशन इज कॉल्ड ॲज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. मग हे शोधायचं कसं? द सॉल्विंग अन इक्वेशन मीन्स टू फाइंड द सोल्युशन ऑफ द इक्वेशन, म्हणजे इक्वेशन सोडवणं म्हणजे समीकरण सोडवणं, याचाच अर्थ की त्याच्यामधला अक्षरी भाग आहे ना त्याची किंमत शोधणं. मग ती कशी शोधली जाते? तर पहिली गोष्ट आहे, एखाद्या नंबर आपण ऍड केला जातो. इज इक्वल टू च्या डाव्या साईडला पण आणि इज इक्वल टू च्या उजव्या साईडला पण. LHS ला पण तोच नंबर ऍड केला जातो आणि RHS ला पण तोच नंबर ऍड केला जातो, जेणेकरून गणिताच्या संख्यांची किंमत असंतुलित होणार नाही, म्हणजे डिसबॅलन्स होणार नाही. बॅलन्स ठेवून आपण तो नंबर लेफ्ट हँड साइड मधनं पण लेफ्ट साइड मध्ये पण ऍड करतो आणि राईट साइड मध्ये पण ऍड करतो आणि इक्वेशन बॅलन्स ठेवलं जातं. दुसरं की तोच नंबर दोन्ही साइड मधनं सबट्रॅक्ट सुद्धा केला जातो. लेफ्ट साइड मधनं पण सबट्रॅक्ट केला जाऊ शकतो किंवा त्याच वेळेस राईट साइड मधनं पण तोच नंबर काय केला जातो? सबट्रॅक्ट केला जातो. हे झालं ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचं. नेक्स्ट आहे मल्टिप्लिकेशनचं. मग मल्टिप्लिकेशन करताना काय करायचं? पुन्हा तेच, जर ज्या नंबरने तुम्ही मल्टिप्लाय करणार आहात लेफ्ट साइडला अक्षराचा भाग शोधण्यासाठी, अक्षराचं उत्तर शोधण्यासाठी, तर त्याच नंबरने तुम्ही राईट साइडला असलेल्या नंबरला सुद्धा मल्टिप्लाय करायचंय. त्याशिवाय आपण अक्षरी भागाची किंमत म्हणजे व्हेरिएबलची किंमत फाइंड आउट करू शकत नाही.
म्हणजे एखाद्या इक्वेशनचं सोल्युशन शोधणं म्हणजेच तो नंबर शोधण्यासाठी, त्या अक्षराची किंमत शोधण्यासाठी आपण ऍडिशन करू शकतो, सबट्रॅक्शन करू शकतो, मल्टिप्लिकेशन करू शकतो आणि लास्ट डिव्हिजन देखील करू शकतो. समजलंय का? यस सर. समजलं असेल तर आपण फक्त थम्स अप करणार आहेत. येस सर, नो सर नकोय मला. ठीक आहे. मग आता हे लिहिण्याची गरज नाही आपल्याला. आपण पुढच्या स्लाइडवर जाऊया. खरंच तुम्हाला हा पाठ समजलाय तर आपण एक गणितच पाहूया ना, की तुम्हाला खूपच समजलंय का, व्यवस्थित समजलंय का. आणि जर नसेल समजलं तर तुम्ही मला विचारा. जास्तीत जास्त काय चुकाल आणि इथे चुकलात तरी चालेल, पण आपल्याला परीक्षेत चुकायचं नाही. आपला सराव इथे होणार आहे, प्रॅक्टिस इथे होणार आहे. त्यामुळे कोणी घाबरायचं नाही. उत्तर चुकीचं आलं म्हणून कोणी कुणावर हसणार देखील नाही. हा, त्याचा जो चुकीचा समज आहे ती आपण दूर करू. त्यामुळे कोणीच कोणाला हसणार नाही आणि किंवा ओरडणार पण नाही, सर त्याचं चुकलंय, सर हिचं चुकलंय, असं कोणीच कोणाला बोलणार नाही. का चुकलंय हे आपण सगळ्यांसोबत डिस्कस करणार आहोत आणि आजचं सेशन स्टार्ट करणार आहोत. आपल्याला पुढे एक प्रश्न विचारलेला आहे, फिलिंग द बॉक्स टू सॉल्व्ह द इक्वेशन. पुढे तुमच्या समोर एक गणित आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, सोल्युशन शोधायचंय. ठीक आहे. आता आपण आत्ताच नियम पाहिला होता की इक्वेशन सोडवताना कुठला तरी एक नंबर ऍड केला जातो किंवा एखादा नंबर मायनस केला जातो, म्हणजे सबट्रॅक्ट केला जातो, मल्टिप्लाय केला जातो आणि डिवाइड केला जातो. ह्या चार पैकी एक क्रिया पहिल्यांदा वापरली जाते, चारही एकत्र वापरल्या जात नाहीत. तर इथे क्वेश्चन आहे आपल्याकडं, एक्झाम्पल आहे, x+4 इज इक्वल टू 9. हे इक्वेशन इन वन व्हेरिएबल आहे का? प्रतीक्षा, हे x+4 इज इक्वल टू 9 असं गणित आहे. तर सुरुवातीचा प्रश्न माझा की हे जे इक्वेशन आहे ते वन व्हेरिएबलचं इक्वेशन आहे का? प्रतीक्षा, येस सर. येस का सर. आहे बेटा? का? काचं उत्तर पण हवंय मला. कारण त्याच्यात व्हेरिएबल आहे. कोणता व्हेरिएबल आहे याच्यात? 9. 9. बघा आता प्रतीक्षाने उत्तर दिलंय 9, म्हणजे प्रतीक्षाचं उत्तर चुकलं, कारण की प्रतीक्षाने नीट ऐकलेलं नाहीये. व्हेरिएबल कशाला बोलतो? जो अक्षरी भागाने दाखवला जातो त्याला बोलतो आपण व्हेरिएबल. म्हणजे इथे जो एक्स आहे तो आहे आपला व्हेरिएबल. आता बघा, जर प्रतीक्षाला 8th स्टँडर्ड मध्येच व्हेरिएबल आणि कोइफिशियंट हे कळलंच नसेल तर तिला 9th आणि 10th ला मॅथ सोपं जाईल का अवघड जाईल? अवघड जाईल. मग तुम्ही दुर्लक्ष करता की सर मॅथ्स मला खूप हार्ड जातं, मला समजतच नाही. तर जो इक्वेशन मध्ये अल्फाबेटने दाखवलेला भाग असतो त्याला बोलतो आपण व्हेरिएबल. तर आता मला प्रतीक्षाने आन्सर दिलं होतं की सर या इक्वेशन मध्ये जो व्हेरिएबल आहे ना तो 9 आहे. तर व्हेरिएबल हा अक्षराने दाखवला जातो, अंकाने नाही. अंकाने दाखवला जातो त्याला बोलतो आपण कोइफिशियंट किंवा कॉन्स्टंट. समजतंय का? प्रतीक्षा, Yes, sir. समजलं Yes, sir. तुला काय चुकलंय ते? काय येस सर. चुकलंय ते? कारण की हा टॉपिक आपल्याला 8वी मध्ये शिकायचा नाहीये, तो 9th मध्ये पण आहे, 10th मध्ये पण आहे, 11th 12th मध्ये पण आहे. मग जर तुझं जर बेसिक कच्चं राहिलं आणि तू जर बोलली नाहीस, आता मी प्रतीक्षाला विचारलं म्हणून, पण बाकीच्यांनी पण मला उत्तर सांगत चला, जेणेकरून उत्तर चुकलं तर आपण इथे दुरुस्त करू आणि तुमचं बेसिक स्ट्रॉंग करू. ठीक आहे. सो x+4 इज इक्वल टू 9, याच्यामध्ये x हा व्हेरिएबल आहे आणि ह्या व्हेरिएबलचीच किंमत शोधणं म्हणजे इक्वेशनचं सोल्युशन काढणं. व्हेरिएबलची किंमत फाइंड आउट करणं म्हणजे फाइंड द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल. जर आपल्याला व्हेरिएबलची व्हॅल्यू कळाली तरच आपण सोल्युशन फाइंड आउट करू शकतो. हा, ऋतुपर्णा, जर मला इथं एक्स या व्हेरिएबलची किंमत शोधायची आहे तर मला
फिलिंग द ब्लँक्स मध्ये जे निळे चौकट आहेत तिथं काय लिहिलं पाहिजेत ग ऋतुपर्णा? फिलिंग द ब्लँक्स मध्ये सर 4 लिहिलं पाहिजे. दोघे चौकट काय केलं पाहिजे? 4 लिहिलं पाहिजे. चुकलं तर चुकू देत, काय हरकत नाही, मी दुरुस्त करून घेऊ. आपल्याकडे भरपूर Sir, गणित 4 आहेत, लिहिलं चुकलं तरी पाहिजे. काय हरकत नाही. काय पाहिजे? 4 दोघांमध्ये 4 4 लिहिला पाहिजे. बघा आता तिचं उत्तर बरोबर आहे, 4 लिहिला पाहिजे रिकाम्या चौकटीत. पण आता ऋतुपर्णाने हा विचार कसा केला? तर हे तुम्हाला शोधताना काहीतरी क्लुप्त्या वापरल्या पाहिजेत, काहीतरी युक्ती वापरली पाहिजेत. तर बरेचसे सम असेच येतील असे नाहीयेत, बऱ्याचदा गणितांचं स्वरूप बदलतं. मग आता इथे जे गणित आहे ना आपल्याकडं x+4 = 9. मग मला x हा अंक एकटा ठेवला पाहिजेत आणि डाव्या साईडला असेल किंवा उजव्या साईडला असेल तर तो फक्त एकटा दिसला पाहिजे. पण गणितामध्ये आता आपल्याकडे जे इक्वेशन लिहिलेलं आहे क्वेश्चन मध्ये, तर x+4 = 9 म्हणजे लेफ्ट साईडला 2 टर्म्स आहेत, x पण आहे आणि 4 पण आहे, आणि राईट साईडला फक्त 9 आहे. = काय करतो, लेफ्ट हँड साईड कोणती आणि राईट हँड साईड कोणती हे दाखवतो. मग लेफ्ट हँड साईडला जर 2 टर्म्स आहेत तर तिथं फक्त अक्षर राहावं. पहिला काय विचार करायचा की लेफ्ट साईडला जो काही नंबर आहे किंवा व्हेरिएबल आहेत तर तिथं फक्त आपल्याला एकटा व्हेरिएबल दिसला पाहिजे. जर तुम्हाला ती गोष्ट करता आली तर तुम्ही पहिली स्टेप परिपूर्ण कराल आणि तुमच्या उत्तरापर्यंत पोहोचाल. मग x+4 = 9 आहे ना, तर ह्याच्यामध्ये x सोबत +4 आहेत. किती आहेत? x सोबत +4. मग x सोबत जर +4 आहेत ते जर मला काढून टाकायचे असतील तर मला +4 मधनं काय मायनस केले पाहिजेत, तर तो 4 निघून जाईल, तर 4च ऍड केले पाहिजेत. म्हणजे -4 काय केले पाहिजेत मला इथे लिहिले पाहिजेत. म्हणून इथे मी लिहिणार सबट्रॅक्टिंग 4 ऑन बोथ साइड. म्हणजे दोन्ही बाजूंमधून मी 4 हा अंक काय करतोय, सबट्रॅक्ट करतोय. म्हणजे मायनस चिन्ह ऑलरेडी लिहिलेलं आहे, तर मला चौकट जे आहेत, जे माझे ब्रॅकेट्स आहेत, जे स्क्वेअर्स आहेत, त्याच्यामध्ये मला काय लिहिलं पाहिजेत, 4 आणि 4 लिहिले पाहिजेत. आणि हे जर मी 4 जेव्हा लिहिल त्यावेळेस हा 4 आणि हा 4 काय होतील, कॅन्सल होतील. आणि 4 आणि 4 कॅन्सल गेले तर माझ्याकडे लेफ्ट साइडला फक्त आणि फक्त x उरतो. म्हणजे पहिली पायरी तर मी पूर्ण केली. पण कधी पण तराजू बॅलन्स ठेवण्यासाठी एका साईडला वजन ठेवलं जातं आणि मग दुसऱ्या साईडला वस्तू टाकली जाते जोपर्यंत दोघांची लेवल होत नाही, 2 पात्रांची लेवल समान होत नाही. तसंच गणितामध्ये म्हणजे मॅथ्स मध्ये जो नंबर आपण लेफ्ट साइड मधनं मायनस केलाय तोच नंबर राईट साइड मधनं मायनस करावा लागतो. का तर गणिताचे पात्र दोन्ही लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड समान राहिली पाहिजेत, बॅलेन्स राहिली पाहिजेत. मग आपण लेफ्ट साइडला तर 4 कॅन्सल केले कारण की +4 आणि -4 यांची साइन सेम होते. 4 - 4 आन्सर 0 आलं. x+0 येईल इथं, x+0 लेफ्ट साइडला आलं. पण राईट साइडला पण आपल्याला क्रिया करायची आहे, राईट साइडची क्रिया आपल्याला कंप्लीट करायची आहे. मग = 9 - 4, 9 मधनं जर 4 मायनस केले तर आन्सर काय उरणार आपल्याकडं, 5. मग x मध्ये जर 0 मिळवला तर आन्सर xच येणार. आणि 9 - 4 केलं तर आन्सर काय येणार, +5 येणार. कारण की 9 या नंबरचं साइन पॉझिटिव्ह आहे आणि आपण फायनल आन्सर ला नेहमी लार्जर नंबरचं सिम्बॉल देतो. त्यामुळे आपलं आन्सर काय आलं, +5. बघा मी तुम्हाला घाईमध्ये शिकवत नाहीये, बेसिक जर तुम्हाला व्यवस्थित समजले तर सगळे सम्स तुम्ही सॉल्व्ह कराल. डायजेस्टची गरज लागणार नाही, तुम्ही विचार करून सम सॉल्व्ह कराल, फक्त पाठांतर करणार नाही. बरेच जण न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना पाठ करतात, तर तसं नाही करायचं. समजलंय का? समजलं असेल तर थम्सअप करा. येस सर. येस सर. ओके, यस सर. आता दुसरं सम
आपण पाहूया दुसरं सम. आता हे सम ना मला स्वप्नाली सांगेल की स्वप्नाली या क्वेश्चन मध्ये, स्वप्नाली शिंदे, या क्वेश्चन मध्ये व्हेरिएबल कोण आहे आणि हे वन व्हेरिएबलचं इक्वेशन आहे का? येस सर, हे वन व्हेरिएबलचं इक्वेशन आहे. व्हेरिएबल कोणता आहे याच्यामध्ये? एक्स. तू कसं ओळखलं तो एक्स हा व्हेरिएबल आहे? सर, एक्स म्हणजे व्हेरिएबल हा नंबर नाही, तर तो तो तर तो अल्फाबेटने दाखवलं. अल्फाबेट असतो. व्हेरी गुड. ठीक आहे. मग आता तुला जर हे सम सोडवायचं आहे तर तुझी पहिली क्रिया काय असेल, म्हणजे फर्स्ट स्टेप काय असेल? जर तुला कोणी विचारलं की बाबा हे इक्वेशन आहे आणि ह्या इक्वेशनचं सोल्युशन तुला शोधायचंय, मग नक्की तू काय करत असते ज्यावेळेस जर तुला कोणी विचारलं की इक्वेशन आहे, ह्या इक्वेशनचं सोल्युशन शोधायचं असतं, तर नक्की काय करायचं असतं हे तुला जर कोणी विचारलं तर तू काय विचार करशील की काय पहिली गोष्ट मी केली पाहिजे? सांगता येईल का? जर सांगता येत असेल तर लगेच हो किंवा नाही म्हणजे सांगायचं, कारण की आपल्याकडे भरपूर वेळ नाहीये, सगळ्यांपर्यंत मला पोहोचायचं आहे. नो सर. ओके, नो प्रॉब्लेम. ठीक नाही. अनुष्का, तू सांगू शकतेस? सर क्वेश्चन रिपीट करा ना. मी क्वेश्चन मध्ये असं सांगितलंय की आपल्याला असं विचारलंय की इक्वेशन सॉल्व्ह करायचंय. सो इक्वेशन जेव्हा कोणी सांगितलं सॉल्व्ह द फॉलोइंग इक्वेशन मीन्स हाऊ टू प्रेडिक्ट. फर्स्ट तुझं प्रेडिक्शन काय असतं? सर टू साइडला बोथ करायचे. मी परत तुम्हाला सांगतोय, तुम्ही काय करताय की गणित पाठांतरावर पहिलं भर देताय. तुम्हाला सांगितलं सॉल्व्ह करा इक्वेशन सॉल्व्ह करा, याचा अर्थ असा असतो, सगळ्यांना मी सांगतोय की इक्वेशन सॉल्व्ह करणं म्हणजे काय की त्या इक्वेशन मध्ये जो अक्षराचा पार्ट आहे ना, म्हणजे व्हेरिएबल एक्स असेल वाय असेल कोणतेही, त्या ह्या दोन क्वेश्चन मध्ये एक्स हा व्हेरिएबल होता, पण दरवेळेस एक्सच असेल असं नाहीये. कुठलंही अक्षर असू शकतं, ए असू शकतो, बी असू शकतो, सी असू शकतो, कोणताही अक्षर असू शकतो. त्याची किंमत शोधणं म्हणजे पहिलं सोल्युशन. कधीही कोणताही क्वेश्चन विचारला आणि विचारलं की फाइंड द सोल्युशन ऑफ द इक्वेशन, मग त्याच्यामधले जितकी काही अक्षर असतील ना, मग एक्स असेल, वाय असेल, झेड असेल, किती अक्षर असू देत, त्यांची किंमत शोधणं, त्यांची व्हॅल्यू फाइंड आउट करणं म्हणजे सोल्युशन शोधणं. मग तुझं उत्तर तू मला सांगितलं ना, उत्तर ते बरोबर आहे, ते चुकीचं नाहीये, पण तू मला त्याची पुढची स्टेप सांगितली. पहिला विचार काय आला पाहिजे की आपल्याला प्रश्न विचारलाय की ह्या क्वेश्चनचा आन्सर शोधा, म्हणजे ह्या क्वेश्चन मध्ये जो एक्स आहे ना त्याची किंमत शोधा. मग ती किंमत शोधताना पहिला विचार काय करतो की जो अक्षर आहे तो एकटा आहे का त्याच्याबरोबर कोणती क्रिया केलेली आहे, तर त्याच्यासोबत -2 आहे लेफ्ट हँड साईडला, आणि आपलं अक्षर लेफ्ट हँड साईडला आहे, ते एकटं नसून त्याच्यासोबत -2 आहे आणि राईट हँड साईडला 7 आहे. मग जर लेफ्ट हँड साईडचा -2 तुम्हाला कॅन्सल करायचा असेल तर तुम्ही काय कराल? हा अनुष्का, आता तुझं उत्तर बरोबर आहे, तर तुला काय करावं लागेल की अक्षर एकटं राहिलं पाहिजेत, म्हणून सर दोघी साइडला +2 करायला लागेल. दोन्ही साईडला 2 ऍड करावं लागेल, म्हणजे Yes. ऍडिंग 2 ऑन अ बोथ साइड. हा, मग दोन्ही साईडला जर तू 2 ऍड केलास तर +2 आणि -2 हे कॅन्सल होतील. हा +2 आणि हा -2 कॅन्सल झाले, आपलं अक्षर सिंगलच राहिलं, एकटंच राहिलं. ठीक आहे, पण राईट साईडला इक्वेशन डिसबॅलन्स नाही झालं पाहिजेत, म्हणून जी क्रिया आपण लेफ्ट साईडला केली होती तीच ऍक्शन आपण राईट साईडला पण केली आहे, म्हणजे +2 इकडे पण ऍड केला, 7चं साईन पण प्लस आहे, 2चं साईन पण प्लस आहे, दोघांचं ऍडिशन झालं, तर अनुष्का आन्सर किती येईल? सर 9.
सो एक्स इज इक्वल टू किती आलं पाहिजे आपल्याकडे नाही. आन्सर? नाही. समजलंय का? येस सर. समजलंय का सर्वांना? येस सर. येस सर. येस सर. म्हणजे तुम्ही हा मी काय तुम्हाला बोलतो की फक्त पाठ करू नका सम्स किंवा सोडून तुम्ही बरेच जण काय करता, गणिताची प्रॅक्टिस करताना एक एक सम 2-2, 3-3 वेळा लिहून काढता. मग लिहून काढताना काय होतं, ते गणित लक्षात राहतं, पाठांतर होतं, पण युक्तीचा पण वापर आपल्याला करता आला पाहिजे. कोणता नंबर मायनस करायचा आहे, कोणता प्लस करायचा हे तुम्हाला कळलं पाहिजे. आता पहिल्या गणितामध्ये आपण मायनस केला होता कारण की तिथं 4चं साईन प्लस होतं आणि इथे जो 2 आहे ना एक्स सोबत, त्याचं साईन काय आहे, मायनस आहे, म्हणून तुम्ही +2 केला. म्हणजे अंकांसोबत चिन्हांचा पण वापर कसा करायचा, म्हणजे सायन्स कसे वापरायचे हे देखील तुम्हाला कळलं पाहिजे. ठीक आहे, पुढच्या स्टेपवर जाऊया. आता मला एक गणित असं दाखवायचंय, ते मल्टिप्लिकेशनचं असेल किंवा डिव्हिजनचं असेल. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, असा आहे तुमच्याकडे, फिल इन द बॉक्सेस टू सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन. आता क्वेश्चन दिलाय x/3 इज इक्वल टू 4. x डिवाइड बाय 3 इज इक्वल टू 4. मग आता हे सम सोडवताना तर ह्याच्यामध्ये व्हेरिएबल एक्स आहे, पण त्या व्हेरिएबलच्या डिवाइड मध्ये कोण आहे, 3 आहे, आणि डिवाइड मधला नंबर जर आपल्याला कॅन्सल करायचा आहे तर त्याच्या न्यूमरेटरला त्याच नंबरनी मल्टिप्लाय करायला. बघा, हा क्वेश्चन, असे क्वेश्चन येतात ना त्यावेळेस आपण चुकतो. डिवाइड मध्ये नंबर कोणता दिसतोय तुमच्या समोर, तो बघा. इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइडला कोणता नंबर आहे तो बघा. लेफ्ट हँड साइडला डिवाइड मध्ये 3 आहे. कोणता आहे डिवाइड मध्ये 3. मग तोच नंबर न्यूमरेटर मध्ये आला पाहिजे, बरोबर ना. बघा, x/3 इज इक्वल टू 4 लिहिलंय, x/3 इज इक्वल टू 4 लिहिलंय, तर हा जो नंबर आहे ना तो डिवाइड मध्ये, म्हणजे त्याला डिनॉमिनेटर बोलतात. काय बोलतात, डिनॉमिनेटर. मग जो नंबर डिनॉमिनेटर मध्ये असतो त्याच नंबरने न्यूमरेटरला म्हणजे एक्स ला मल्टिप्लाय करायचं असतं. आणि जी क्रिया आपण लेफ्ट हँड साइडला करतो तीच क्रिया आपण राईट हँड साइडला पण करावी लागते. का, तर इक्वेशन बॅलन्स राहिलं पाहिजेत म्हणून. मग इथं डिनॉमिनेटर मध्ये कोणता नंबर आहे, तर बाबा 3 आहे. तर तुम्हाला हा 3 कॅन्सल करण्यासाठी मल्टिप्लाय कशाने करावं लागेल, 3 नेच करावं लागेल ना. मग आपल्याला पहिलं लिहायला लागेल मल्टिप्लाइंग 3 ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूला 3 ने गुणून, जर आपण 3 ने गुणलं म्हणजे मल्टिप्लाय केलं तर आपला 3 आणि 3 काय होईल, कॅन्सल होईल. 3 1 जा 3, पुन्हा 3 1 जा 3. बरेच लोक काय करतात माहितीये का, 3 1 जा 3 लिहितात आणि इथं 0 लिहून टाकतात. हा भागाकार 0चा आहे का रे, असं करतात. 3 3 कॅन्सल, 0 नाही. डिव्हिजन झालं ना तर 3 3 कॅन्सल झाले तर इथे उरतात 0 नाहीये तिथे, इथे उरतो आपल्याकडे 1. बऱ्याच लोकांना तेही माहित नाहीये, तर इथे येणार किती, 1. 3 1 जा 3, बरोबर. आणि 1 इंटू एक्स केलं तर काय होणार, एक्स गुणिले 1 मीन्स एक्स इंटू 1, आन्सर एक्सच येणार. आणि राईट हँड साइडला पण आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचंय. 4 इंटू 3, कोणाचा तरी माईक ऑन आहे, प्लीज ऑफ करा. सो एक्स इंटू 1 केलं तर आन्सर येणार एक्स, आणि 4 इंटू 3 केलं तर आन्सर येणार 12. बरेच जण मी बघा काय चूक होते, 3 इंटू 3 आहे, 3/3 आहे, तर 3 3 कॅन्सल करतात आणि 0 लिहितात, तर उत्तर चुकणार. 3/3 केलं म्हणजे 5/5 केलं आपण, एक्झाम्पल सांगतोय तुम्हाला. आणि 5 ने 5 ला डिवाइड केलं तर 5 1 जा 5, मग आपण आन्सर लिहितो 1. का असं लिहितो, का 5 5 कॅन्सल झाले, 0 भागाकार करताना नाही ना, येतो ना सगळ्यांना भागाकार,
कारण की बरेचसे Yes, मुलं, मी sir. 10वीच्या मुलांचे पेपर आता चेक करतोय गणिताचे, ते चुकीने असं 0 वगैरे लिहितात. तसं तुम्ही लिहू नका. भागाकार केल्यानंतर 5ने 5ला भागलं तर भागाकार मीन्स कोशंट मध्ये नंबर काय येणार 1. सो फायनल आन्सर काय आलं आपलं 12. 4 बघा 12. x इंटू 1 केलं तर आन्सर आलं x आणि 4 इंटू 3 केलं तर आन्सर काय आलं 12. समजलंय का सर्वांना? येस सर. म्हणजे पहिलं मी सम शिकवलं सबट्रॅक्शनचं, दुसरं सम शिकवलं ऍडिशनचं, तिसरं न्यूमेरिकल शिकवलं मल्टिप्लिकेशनचं, आता चौथं न्यूमेरिकल पाहूया, ते आहे डिव्हिजनचं. आणि हे सर्व तुम्ही 7th स्टँडर्ड मध्ये शिकलेला आहात. आता क्वेश्चन दिलेला आहे 4x इज इक्वल टू 24. आता लक्ष द्या, आता इथून मी जरा वेगळं सांगतोय, हे समजून घ्या, थोडस लक्षात ठेवा. जे पॉइंट मी सांगतोय ते नोट डाऊन करा, जेणेकरून तुम्हाला 10th आणि 12th मध्ये म्हणजे 10वी आणि 12वी मध्ये गणित सोपं जाईल. आता इथे 4 इंटू एक्स आहेत ना, बघा 4 आणि एक्स यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, काही नाही म्हणजे यांच्या दोघांमध्ये गुणाकार असतो. ह्या दोघांमध्ये काही नाही म्हणजे काय असतो, मल्टिप्लिकेशन असतं. तर हा जो 4x आहे यांचं रिलेशन म्हणजे संबंध, ह्या 4ला बोलतो आपण कोइफिशियंट. काय बोलतो आपण त्याला? कोइफिशियंट. ठीक आहे. एक मिनिट. सर तुमचा आवाज येत हा. नाहीये. मॅम मी बोलतच नाहीये. एक मिनिट हा, जस्ट. जस्ट मिनिट हा, एक मिनिट. तर याच्यामध्ये जो 4 असतो त्याला बोलतो आपण कोइफिशियंट, आणि एक्स जो असतो त्याला बोललं जातं व्हेरिएबल. 4 इंटू एक्स आहे ना, तर 4 ज्या व्हेरिएबल बरोबर मल्टिप्लाय मध्ये असतो तो 4 झाला कोइफिशियंट, म्हणजे मराठीमध्ये त्याला बोलतो सहगुणक. आणि जो अक्षरी भाग आहे त्याला बोलतो चल, आणि इंग्लिश मध्ये त्याला बोलतो आपण व्हेरिएबल. एक्स इथे व्हेरिएबल आहे आणि 4 हा कोइफिशियंट आहे. ठीक आहे. मग आता इथे पण आपल्याला सम सॉल्व्ह करायचं आहे, आणि क्वेश्चन मध्ये विचारलंय की 4x इज इक्वल टू, क्वेश्चन मध्ये आपल्याला असं विचारलंय की 4x इज इक्वल टू 24 आहे. आणि जेव्हा कधी आपल्याला इक्वेशनचे सम सोडवता येतात त्यावेळेस आपल्याला असं समजायचं असतं की त्याच्यामधला जो अक्षरी भाग आहे म्हणजे व्हेरिएबल वाला पार्ट आहे त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर मला इथे 4 हा नंबर आहे तो एक्स सोबत जोडलेला आहे आणि त्याच्यामध्ये कोणतंच चिन्ह नाहीये. कोणतंच चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं सिम्बॉल आहे. 4 आणि एक्स मध्ये कोणताच सिम्बॉल नाहीये, म्हणजे डॉट आहे, तो डॉट लिहिला जात नाही, किंवा 4 आणि एक्स एकत्र लिहिले जातात.
त्याचं दोघांचं जे रिलेशन आहे ते मल्टिप्लिकेशनचं आहे. मग मल्टिप्लिकेशनचा असेल ते रिलेशन आणि त्याच्या सोबतचा असलेला जो कोइफिशियंट आहे तो आपल्याला कॅन्सल करायचा आहे, तर आपल्याला दोन्ही साईडला इक्वेशनच्या बोथ साईडला कशाने डिवाइड करावं लागेल, तर बाबा 4 ने डिवाइड करावं लागेल. आणि 4 ने जर डिवाइड केलं दोन्ही साईडला, एक मिनिट, इथे 4 ने डिवाइड करायचंय. सिक्स 4 ने दोन्ही साईडला जर डिवाइड केलं, सो आपला आन्सर काय येईल? 6. 4 1 जा 4, 4 2 जा 3, 8, 4 3 जा 12, सर स्क्रीन दिसत नाहीये. 4 4 जा 16, 4 5 जा 20, सर स्क्रीन दिसत आणि नाहीये. 4 6 जा 24. सर स्क्रीन दिसत नाहीये. सर आवाज येत नाहीये. सर सर लेफ्ट झाले.